आपल्याला माहिती आहे की परमेश्वराने आपल्याला कशासाठी बोलवलंय, काय हेतू आहे, काय पाचारण आहे, कोणत्या गोष्टी आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित आहे परमेश्वराने आपल्याला एक सेवक म्हणून बनवलं नाही. आपली निर्मिती जी केली, आपला परमेश्वर निर्माण करताय, आपण त्याची निर्मिती आहोत. अनेक गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या, परंतु एकही गोष्ट अशी नाहीये जी परमेश्वर काय आहे या समाजाला, या सृष्टीला दाखवेल. सगळ्या गोष्टी देवाने त्याच्या कल्पनेने, त्याच्या विचाराने, की प्रकाश असा दिसला पाहिजे, ओके, हे डोंगर असे असले पाहिजे, जमीन अशी असली पाहिजे, ही वेगवेगळी झाडं, फळं, पक्षी वगैरे असे असले पाहिजे. सो देवाने त्याच्या त्याच्या कल्पनाशक्तीने, देवाने त्याच्या महान निर्मितीनुसार, त्याच्या बुद्धिमत्तेनुसार हे सगळं बनवलं. परंतु ज्यावेळेस ना असं काही बनवायची वेळ आली की हे सगळं जे बनवलं आहे, सृष्टी बनवली आहे, पृथ्वी बनवली आहे, सर्व प्राणी, सगळ्या गोष्टी जे देवाने बनवलंय, यावर राज्य कोण करणार, यावर अधिकार कोण करणार? एक अधिकारी ज्यावेळेस बनवायचं होतं, एक राज्य करणारं कोणीतरी निर्माण करायचं होतं, त्यावेळेस परमेश्वराने त्याचे इमॅजिनेशन नाही, तर परमेश्वराने स्वतः सारखं बनवलं. हालेलुया. उत्पत्ती 1:26 मध्ये जसं देवाचं वचन म्हणतं की त्यावेळेस अँड देन परमेश्वर म्हणाला की आपण आपल्या प्रतिरूपाचा, आपला सदृश्य असं मनुष्य बनवूया. सो मनुष्याला का बनवण्यात आलं होतं की त्याने सत्ता, अधिकार करावं. उत्पत्ती 1:28 सांगतं की देवाची निर्मिती, अवघी पृथ्वी आणि जे काही आहे त्या सगळ्यावर त्याने काय करावं? प्रभुत्व करावं. ही शुड रूल, रेन अँड डॉमिनेट. हालेलुया. सो डॉमिनियन इज अ पोर्शन. हालेलुया. सो सत्ता करणं ह्यासाठी प्रभूने बनवलं. आणि ज्या वेळेस कोणीतरी सत्ता करणारा किंवा सत्ताधीश बनवायचं होतं, कोणीतरी अधिकार करणार बनवायचं होतं ना, देवाने इमॅजिनेशनने नाही, देवाने स्वतःकडे पाहिलं. कारण त्याच्यापेक्षा जास्त कोण नाही का त्या सगळ्या गोष्टीसाठी योग्य बसेल? कोणीच नाही. सो प्रभू नाही, पण प्रभूने त्याच्या सारखं, त्याच्या प्रतिमेमध्ये, त्याच्या सदृश्य आपल्याला बनवलं आणि ही पृथ्वी, त्याची निर्मिती, सर्व काही आपल्याला सोपवून दिलं. हालेलुया. सो असंच नाही का, हा झाडं अशी असावी, हा पक्षी असे असावे, ओके, वेगवेगळे प्राणी असे असावे, अशा प्रकारे विचार करून आपल्याला बनवलं नाही. आपल्याला बनवताना, बिकॉज द फर्स्ट वर्स जे आपण वाचतो की उत्पत्ती 1:26 मध्ये बायबल जसं सांगतं की मग देव बोलला की आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी, यावर ते सत्ता चालवतील. आणि बायबल सांगतं देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. ओके. जो पहिल्यांदा विचार केला की कोणीतरी आता हे सगळं जे मी बनवलं आहे, एवढी सुंदर पृथ्वी बनवली आहे, सृष्टी, आकाश, वेगवेगळ्या गोष्टी, ह्या मला ह्याची गरज नाहीये, ह्यावर कोणीतरी असलं पाहिजे. मी कोणासाठी तरी हे एक भेट वस्तू सारखं बनवलंय. आणि सगळं बनवल्यानंतर, सगळी पूर्णता झाल्यानंतर, सगळ्या गोष्टींची सोय, सुख, सुविधा सगळं झाल्यानंतर परमेश्वर म्हणाला की आपल्यासारखं कोणीतरी असलं पाहिजे जो यावर अधिकार करेल. आणि बायबल सांगतं परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार केला. म्हणजे आपल्याला बनवण्यातच आला आहे की आपण सत्ता, अधिकार करावा म्हणून. आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. ओके. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये का, की देवाने ज्यावेळेस आपल्याला बनवलं, प्रभू असं नाही म्हटलं चला आता मी आदामला बनवलं आहे, मातीचा मनुष्य घडीला आहे, आता काय करूया, काय हा खाईल, चला खाण्यासाठी नाही का जमिनीतून मी झाडं उगवतो, मग हा काय हा पियेल, चला मी ह्याच्यासाठी नद्या देतो, मग हा अंधारात कसा राहील ह्याच्यासाठी मी प्रकाश बनवतो, पण हा पाण्यामध्ये कसं राहील, मग जमीन कोरडी करतो. नो, मनुष्याला बनवल्यानंतर एक 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 गोष्ट जसं पाहिजे, जसं दिवस जात आहे, कसं काय गरज पडते, त्यानुसार तो बाकीच्या गोष्टींची रचना करत गेला नाही. तर सगळ्यात पहिलं, हालेलुया, बायबल सांगतो उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि याचं 3रं वचन, तेव्हा देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. सो सगळ्यात पहिलं परमेश्वराने आपल्यासाठी जे बनवलं ना, दॅट इज लाईट, प्रकाश. हालेलुया. बायबल सांगतं परमेश्वर हा ना प्रकाशमान परमेश्वर आहे. परमेश्वराच्या ठाई मुळीच अंधकार नाही असं लिहिलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग त्याच्या निर्मितीला तो कसा अंधारात ठेवेल? इनफॅक्ट खरं पाहताना तो जसा आहे तसं त्याने आपल्याला प्रकाशाची प्रजा केला आहे. हालेलुया. सो सगळ्यात पहिलं आपल्यासाठी, आपल्याला एखादं कसं असतं आजकाल, लाईक पेरेंट्स खूप जास्त कॉन्शियस असतात, जागरूक असतात, सोयी करतात. आजकाल नाही का मुलं मुली विवाह झाल्यावर काय करतात की पहिली सोय करतात की नोकरी चांगली, मग घर पाहतात, गाडी वगैरे, थोडा बँक बॅलन्स, स्वतःच्या लग्नाची सोय करतात की
की कसं उद्या आपल्याला जे पाहिजे त्या 4-5 वस्तू स्वतःच घेऊन ठेवतात. इनफॅक्ट जेव्हा फॅमिलीचा विचार करा तेव्हा पण पाहतात, जर आता बाळाला आपण जन्म घातला तर आपल्याला परवडणार आहे का, जमणार आहे का, तर सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन करतात आणि मग ते पुढची स्टेप घेतात. मग बाळाला जन्म द्यायची जरी वेळ आली ना, तर बाळ आल्यावर काय करायचंय सगळ्या गोष्टी झालेल्या असते. एखादी आई, जसं आता माझं बाळ जन्माला येणार आहे, त्यांना बाळासाठी लागणारे कपडे म्हणा, स्वतःची तयारी म्हणा किंवा घरात लागणारे बदल, ते सगळं ना डिलिव्हरीच्या आधी, प्रसूतीच्या आधी त्या सगळ्या गोष्टींची सोय केलेली असते. ओके, सो आपला परमेश्वर तसा. आणि सगळ्यात पहिली आपल्याला आणण्याआधी, आपली निर्मिती करण्याआधी परमेश्वरांची जी गोष्ट आपल्याला दिली आहे ते म्हणजे प्रकाश. हालेलुया. सो ही खूप मोठी गोष्ट आहे की परमेश्वराने सगळ्यात पहिला अंधकार दूर केला. कारण बायबल सांगतं की पूर्ण पृथ्वी आकारविरहित होती आणि शून्य होती आणि जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. हालेलुया. देयर वॉज नो लाईट. देवाचा आत्मा ते अंधकार पाहून असा तडफडत होता, तळपत होता. असं नाही का, आत्मा त्याचा देवाचा ना त्या जलनिधीच्या म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागावर असं पाहून ना समथिंग वॉज हॅपनिंग, की हा अंधकार आहे. आणि परमेश्वराने अंधकाराबद्दल बोलला नाही. परमेश्वराने पाहिलं आणि जे पाहिजे ते परमेश्वर बोलला. परमेश्वराला अंधकार नको होता पण प्रकाश पाहिजे होता. सो परमेश्वर सगळ्यात पहिलं त्याने प्रकाश बनवला. हालेलुया. अंधकार दूर केला. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला घडवलं आहे या सगळ्यावर वर्चस्व करण्यासाठी, या सगळ्यावर सत्ता अधिकार करण्यासाठी. मग आपण पाहत होतो की योसेफाबद्दल, योसेफाच्या लाईफमध्ये असं झालं होतं. योसेफ हा जो आहे हा स्वप्न पाहतो, त्याचे भाऊ द्वेष करायला लागतात, त्याला विकून टाकतात. तो इश्माईली लोक त्याला विकत घेतात. मग मिसर देशामध्ये पोटिफर जो गार्ड्यांचा सरदार आहे तो त्याला विकत घेतो, त्याच्या घरामध्ये त्याला कामासाठी ठेवतो. मग तो बघतो योसेफ जे पण काम हातात घेतोय ते सगळं काम आशीर्वादित होतोय. त्याचा इतका विश्वास वाढत गेला. काही महिने, काही वर्ष योसेफ त्याच्या घरी नोकर चाकर म्हणून काम करतोय. मग हा जो पोटिफर आहे त्याने पाहिलं की योसेफ हा बरोबर तर देव आहे. कुठलंही काम त्याच्या हातात येऊ दे ते काम सक्सेसफुल होते, ते काम चांगलं होतंय. रखडलेली कामं सुद्धा वेळेत सुरू होत आहेत, पूर्ववत होत आहेत, चांगली होत आहेत. मग त्याने काय केलं, सगळ्या गोष्टींवर योसेफाला अधिकारी नेमलं. योसेफला म्हणाला तू माझ्या घरादाराचा नाही का कारभार पाहणारा हो. आणि योसेफ सगळ्या गोष्टी पाहत होता. पण नंतर होतं तो एक तरुण मुलगा आहे. ओके, एकदम कोवळा वयात आलेला मुलगा आहे. त्याच्यावर एका स्त्रीची वाईट नजर पडते, पोटिफरची बायको. ती त्याला वाईट कृत्य करण्यासाठी बळजबरी करते. हा पळून जातो आणि मग ती त्याच्यावर आरोप लावते की हा जो नाही का इब्री दास आहे ना, माझा नवरा पोटिफर, याने ह्या इब्री माणसाला या घरामध्ये माझी बेअब्रू करायसाठी आणलंय का, तो माझ्याकडे वाईट नजरेने पाहत होता, माझ्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. आणि हे ऐकतो पोटिफर आणि योसेफला जेलमध्ये टाकतो, मिसर देशामध्ये. हालेलुया. फारोच्या राज्यामध्ये. तिकडच्या कायदे कानूननुसार योसेफ आता जेलमध्ये गेलाय त्या गुन्ह्यासाठी जो त्याने केलाच नाही. त्या प्रामाणिकपणाला कोणीच पाहिलं नाही जो तिकडे इतके वर्ष राहून योसेफाने दाखवलं होतं. त्याच्यावर जो अनुग्रह होता त्याच्याद्वारे बायबल सांगतं योसेफाकरिता परमेश्वराने पोटिफराच्या घरदार शेतीवाडी याला आशीर्वाद दिला, त्याला बरकत दिली. कोणासाठी? योसेफसाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. परंतु आता हा योसेफ जेलमध्ये गेलाय. जेलमध्ये गेल्यावर सुद्धा असं आहे ना की सगळ्या लोकांच्या फेवर मध्ये योसेफ होता. तुम्ही बायबल मध्ये वाचू शकता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, सगळ्या 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 लोकांच्या म्हणजे सगळ्या ज्या कोणाशी योसेफ बोलायचं किंवा काय त्या लोकांसोबत ना त्याचं चांगलं पटायचं आणि ते लोक सुद्धा योसेफवर त्याचा चांगला स्वभाव पाहून म्हणा किंवा काय त्याच्याबद्दल एक चांगली टेस्टिमनी, चांगली साक्ष लोकांमध्ये असायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. आणि आता असं झालंय की हा ज्या जेलमध्ये योसेफ पोचलाय ना तिकडून त्याला, कारण फारोच्या राज्यातील कायदे कानून नियम हे इतके कडक होते ना की व्यभिचाराचा कोणीतरी प्रयत्न केलाय, कोणाचा तरी बलात्कार करण्याचा प्रयत्न केलाय, त्या आरोपाखाली हा तिकडे गेलाय. हा त्या जेलमध्ये बसून रडू शकत होता की कुठे आमचा यहोवा परमेश्वर, कुठे आमचा प्रभू, कुठे आहे त्या देवाने माझ्यासोबत असं का केलं. माझा परमेश्वर जो, कारण हा याकोबाचा मुलगा होता ना, याकोबाचा 11वा मुलगा, त्याला माहित आहे की परमेश्वराला काय म्हणतात, अब्राहम, इसहाक आणि याकोबाचा परमेश्वर, तो आमच्या पूर्वजांचा देव कुठे आहे. योसेफ तिकडे जेलमध्ये बसून रडू शकत होता, कुरकुर करू शकत होता, तक्रार करू शकत होता.
की माझ्या पूर्वजांचा, माझ्या बापाचा, माझ्या आजोबांचा आणि माझ्या पणजोबांचा परमेश्वर, अब्राहम, इसाक, याकोबाचा परमेश्वर कुठे आहे? तो बोलू शकत होता, परमेश्वर तू माझ्या नाही का पूर्वजांना तू अभिवचन दिलं होतं की तू आम्हाला बहुगुणित करशील, तू राष्ट्र देशील, तू आमचं नाव टिकवशील, तू आम्हाला जमिनी देशील, आणि आज माझी अवस्था काय? माझे भाऊ माझ्या विरोधात उठले, माझ्या घरातले लोक माझे शत्रू झालेत, मला इकडे विकले, ना माझ्या बापाला मला पाहता येते, ना मला माझ्या स्वतःच्या देशामध्ये राहता येत आहे, माझी कोणालाच ओळख नाही, माझं नाव सुद्धा बदलून टाकलंय ह्या लोकांनी, आता मी एक नाही का एक व्यभिचारी ठरलो आहे, किंवा एक एक रेपिस्ट, एक बलात्कारी म्हणून मला ह्या जेलमध्ये टाकण्यात आलं आहे, माझ्यासोबत हे का घडतंय? यापेक्षा मी मेलेलं बरं, ही गोष्ट किती वाईट आहे, किती बेकार आहे, किती अपमानित मी झालो आहे, मी जी चूक केली नाही, पण इतका घाणेरडा आरोप माझ्यावर लावला, एखाद्याने चोरीचा आरोप लावला असता परमेश्वर, पण मी असं कधी कृत्यच केलं नाही, त्या स्त्रीने केला, आणि परमेश्वर आज ती बाहेर आहे, तिच्या नवऱ्यासोबत तिचं खूप चांगलं पटतंय, तिचा नवरा सुद्धा नाही का आज माझ्याविषयी गैरसमज करून बसलाय, हे सगळे लोक माझ्याविषयी गैरसमज करून बसले, आणि मी ह्या जेलमध्ये पडलोय. रात्रंदिवस तो कुरकुर कुरकुर करून देवासमोर अश्रू गाळू शकत होता, रडू शकला असता, हालेलुया. त्याच्या भावांना तो शिव्या शाप देऊ शकला असता, भावांबद्दल मनामध्ये द्वेष, तिरस्कार, कडूपणा घेऊन राहिला असता, किंवा अजून काही गोष्टी तो बोलू शकला असता, बट योसेफने यातलं काहीच केलं नाही. ना त्याने भावांबद्दल राग धरला, ना त्याने वडिलांची आठवण काढली, किंवा ना त्याने स्वतःचं स्पष्टीकरण दिलं की मी केलं नाही, त्याने तोडला पण नाही त्याच्या धन्याला काहीच, त्याच्या बायकोबद्दल तो काही बोलला नाही, कोणाकडेच त्याने काहीच कुरकुर केली नाही, काहीच सांगायचा प्रयत्न केला नाही, कसलं स्पष्टीकरण दिलं नाही, आणि शेवटी तो जेलमध्ये पोहोचला. हालेलुया. जेलमध्ये आपण ज्या जेलमध्ये टाकलं होतं ना, बायबल सांगतं की तिकडचा जो त्या जेलचा जेलर आहे, बंदीशाळेचा जो अधिपती आहे ना, त्याच्यावर पण योसेफवर त्याची कृपादृष्टी झाली. म्हणजे तो सगळ्यांशी कडक वागत असेल, पण योसेफशी नाही. योसेफला जे कोणी पाहायचं ना, त्यांचं मन त्याच्यावर बसायचं जणू काही. बायबल सांगतं उत्पत्ती याचा 39वा अध्याय, योसेफा बरोबर परमेश्वर होता, आणि त्याने त्याच्यावर दया केली, आणि त्या बंदीशाळेच्या अधिकाऱ्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले. बंदीशाळेच्या अधिकारी, ओके, बंदीशाळेच्या अधिकाऱ्याने त्या बंदीखान्यात असलेले सर्व बंदीवान योसेफाच्या स्वाधीन केले, आणि तेथे जे काही ते करीत ते करून घेणारा तो असे. हालेलुया. आता ना इथे स्टोरी ना बदलते योसेफची. ओके, योसेफ एक रेपिस्ट, एक बलात्कारी, किंवा एक एखाद्या स्त्रीवर वाईट नजरेने पाहणारा, स्त्रीच्या अब्रूवर हात घालणारा दोषी अपराधी म्हणून त्या फारोच्या जेलमध्ये गेलाय. ओके, तिकडे त्याच्यावर त्याच्या बाजूने केस लढली गेली आहे, तो गिल्टी ठरला आहे, तो दोषी सापडलाय, आणि आता त्याला शिक्षा झाली आहे. पण बायबल सांगतो तो जेलमध्ये असताना, आता त्याला शिक्षा झाली आहे, तो जेलमध्ये. ओके, उत्पत्ती 39 याचं 21 वचन, उत्पत्ती 39:21, योसेफ जेलमध्ये आहे, योसेफाची साक्ष खराब झालीये, योसेफवर बलात्काराचा आरोप लावलाय, आणि आता त्याला शिक्षा झालेली आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असताना बायबल सांगतं की परमेश्वर योसेफा बरोबर असून त्याने त्याच्यावर दया केली. कोणता परमेश्वर योसेफ बरोबर आहे? जो परमेश्वर त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावताना काहीच बोलला नाही, जो परमेश्वर योसेफला जेलमध्ये टाकताना मध्यस्थी केली नाही, ज्या परमेश्वराने योसेफला त्याच्या भावांनी नाकारलं, मारायचा प्रयत्न केला, त्याला खड्ड्यात टाकलं, त्याला विकून टाकलं, त्यावेळेस काहीच हालचाल केली नाही. सो कोणता परमेश्वर योसेफ सोबत होता? हालेलुया. योसेफलाही बघून विचार आला असेल ना की देवाने मला का सोडलं? हालेलुया. पण बायबल सांगतो तो जेलमध्ये असतानाही परमेश्वर योसेफा बरोबर असून त्याने त्याच्यावर दया केली. आणि परमेश्वराने काय केलं? परमेश्वराने असा चमत्कार नाही केला की योसेफला जेलमधून बाहेर काढलं किंवा त्या देशाचं गव्हर्नमेंटच बदललं. पेत्राच्या वेळेस जसं देवदूताला दरवाजे उघडले, पेत्राला हात धरून बाहेर काढलं, किंवा पॉल आणि सिलास जसं जेलमध्ये आराधना करत होते आणि नाही का दरवाजे सगळे उघडले, जेलचे पाय डळमळले, भूमिकंप झाला, असं काहीच नाही केलं. हालेलुया. सो आता इथे काय झालंय? परमेश्वराने योसेफच्या बाबतीत असा चमत्कार नाही केला. बायबल स्वतः सांगते की परमेश्वर योसेफा बरोबर असून त्याने त्याच्यावर दया केली. हालेलुया. याचा अर्थ
त्या जेलमध्ये जात असताना परमेश्वराने काहीच केलं नाही. योसेफ जातोय, जाऊ दे. एका वाईट आरोपाखाली जातोय, जाऊ दे. व परमेश्वराने तिकडे वेगळ्या गोष्टी केल्या. परमेश्वर योसेफला जेलमधून बाहेर काढत नाहीये. परमेश्वर फारोचं मन बदलत नाहीये. परमेश्वर पोटिफरला असं नाही करत आहे की जाऊ दे, ह्या मुलाला का शिक्षा व्हावी, मी माझा आरोप मागे घेतो, किंवा काहीतरी चमत्कार करून योसेफला तिकडून बाहेर काढत नाहीये. बायबल सांगतं परमेश्वराने काय केलं की त्या जेल मधला, हालेलुया, जो जेलर आहे किंवा त्या बंदीशाळेचा जो अधिकारी आहे ना, त्या अधिकाऱ्याची कृपा दृष्टी योसेफवर व्हावी असं देवाने त्या जेलरचं मन बदलवलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. योसेफची परिस्थिती बदलली का? नाही बदलली. त्याच्यावरचा आरोप निघून गेला का? नाही. जेलमधली लोक काय म्हणत असणार, अरे ह्याने त्या पोटिफरच्या बायकोवर हात टाकला, हा घाणेरडा आहे. इतर लोक जेलमधले म्हणत असतील, हा ना वाईट नजरेचा माणूस आहे, हा ना असा आहे तसा आहे, असंच काहीतरी. कारण त्या आरोपाखाली तो आलाय ना, त्याच्याबद्दल असं बोलत असतील, निगेटिव्ह विचार करत असतील, नकारात्मक बोलत असतील, अनेक त्याला वेगवेगळे असे वाईट अनुभव जेलमध्ये आले असतील. पण प्रभूने यातली एकही परिस्थिती बदलली नाही. आणि नाही योसेफ देवाकडे नाही का आपला जीव तोडून रडला, आक्रोश केला. नो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट आपल्याला शिकायची. व्हेन यू हॅव अ कॉलिंग, व्हेन यू हॅव अ डेस्टिनी इन क्राइस्ट, ख्रिस्तामध्ये ज्यावेळेस तुमची नियती आहे, ज्यावेळेस तुम्हाला पाचारण आहे, तर परिस्थिती काय आहे, कशी आहे, त्या परिस्थितीकडे पाहून काही बोलू नका आणि निर्णय पण घेऊ नका. प्रत्येक परिस्थिती तुमच्या पायाखालची पायरी बनेल असं परमेश्वर करतो. हालेलुया. परमेश्वर डायरेक्ट टॉपवर येऊन उभं नाही करणार, आजपासून याचं सगळ्यांनी ऐका, आजपासून नाही का हा इकडचा असं असं आहे. नो. परमेश्वर ती एक एक पायरी चालवत नेणार, एक एक पायरी परमेश्वर डिझाईन करणार की आता हे, आता ते, आता ते. सो योसेफच्या बाबतीत काय झालं, परमेश्वराने त्याच्या त्या ज्या जेलमध्ये त्याला टाकलंय तिकडच्या जेलरचं मन वळवलं. त्या जेलरने काय केलं, सगळ्या अशा व्यक्तीच्या हातामध्ये त्याने सगळे कैदी दिले आहेत, जो एका बलात्काराच्या आरोपाखाली जेलमध्ये आलाय, जो वयाने एकदम तरुण पोरगा आहे, ज्याला कसलाच अनुभव नाही. अशा तरुण मुलाच्या हातामध्ये ह्या जेलरने सगळे गुन्हेगारी, सगळे कैदी सोपवले आणि त्यांच्यावर त्याला अधिकारी बनवलं. जेलमध्ये प्रत्येकाला काहीतरी काम करावं लागतं. आपण नाही का काही मूवीज मध्ये, हिंदी मूवीज मध्ये तुम्ही पाहिलं असेल की दगड फोडायला पाठवतात, साफसफाई करायला पाठवतात, काही लोक स्वयंपाक करणारे असतात, काही लोक वेगवेगळ्या गोष्टी करतात, सुरुंग लावून नाही का डोंगर फोडायचे वगैरे, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. सो जेलमध्ये असं नाही की जेलर त्यांना फक्त जेलमध्ये ठेवलंय, सकाळी नाश्ता देतात, दुपारी जेवण देतात, रात्रीचं जेवण देतात, मग सकाळी उठा, परत आंघोळ करा आणि आपल्या जेलमध्ये जिकडे ठेवलंय त्या पिंजऱ्यात जाऊन बसा, असं नाहीये. जेलमध्ये त्यांच्याकडून कामं करून घेतली जातात. प्रेज द लॉर्ड. परंतु आता योसेफच्या बाबतीत काय झालंय, हा जेलमध्ये पण अधिकारी बनलाय. हा काम नाही करत आहे, दुसऱ्यांकडून कामं करून घेतोय, बाकीचे काम व्यवस्थित करतायत का? याचा अर्थ जेलमध्ये हा गेलाय एक वाईट आरोपाखाली, पण तिकडे कोण बनलाय, जेलर बनलाय. प्रेज द लॉर्ड. सो जेव्हा तुम्ही त्या परिस्थितीतून जाताना त्याच्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा की देव काय करतोय, तुमच्या बाबतीत काय घडतोय. सी, इथे ज्या वेळेस तो जेलर बनतोय, इकडे ज्या वेळेस त्या बंदीशाळेचा अधिकारी जे काम करायचा, ते काम या अधिकाऱ्याने योसेफला सोपवलंय. बायबल सांगतं तेथे जे काही ते करीत ते करून घेणारा योसेफ असे. हालेलुया. त्याच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे बंदीशाळेचा अधिकारी पाहतही नसे, कारण परमेश्वर योसेफा बरोबर होता आणि जे काही तो हाती घेई ते परमेश्वर यशस्वी करी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. योसेफ रडला नाही, प्रभू माझ्या हातात काय आहे, प्रभू मी काय करू, एक दिवस माझा पण येईल, जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा माझ्या भावांना उत्तर देईल, जेव्हा मी इथून बाहेर पडेल ह्या पोटिफरला पहिलं दाखवेन की तुझी बायको कशी आहे काय. नो, ही डिड नॉट से एनिथिंग. काहीच वाईट बोलला नाही, कसली कुरकुर केली नाही, कोणाबद्दल तक्रार केली नाही. परमेश्वर योसेफाच्या पायऱ्या बनवत होता. हालेलुया. त्याच्या लाईफ मध्ये भाऊ आले, भावांनी नाकारलं. त्याच्या लाईफ मध्ये नंतर मग मिस्री लोक, इश्माईली लोक आली, त्यांनी त्याला दास म्हणून विकलं. मग पोटिफर आला, त्याच्या घरामध्ये सगळं चांगलं चाललं. अरे पोटिफरचं घर हे योसेफचं डेस्टिनेशन नव्हतं. योसेफच्या जीवनावर जे पाचारण आहे, जे स्वप्न त्याने 2 वेळा पाहिलं की तो, त्याची पेंडी उभी आहे, त्याचे भावाच्या पेंड्या आजूबाजूने त्याला नमन करतायत, नंतर तो उभा आहे आणि चंद्र, सूर्य
आणि 11 तारे त्याला नमन करतात. हे जे स्वप्न त्याने पाहिलं होतं ते त्याचं कॉलिंग आहे. पोटिफरच्या घरामध्ये सुखाने समृद्धीने त्याचं सगळ्या गोष्टीचं सांभाळ करणं आणि ते आरामात खाणं पिणं हे त्याचं डेस्टिनेशन नव्हतं, हे त्याचं ठिकाण नव्हतं, हे त्याच्या जीवनावरचं पाचारण नव्हतं. सो तिकडे त्या पोटिफरची पत्नी उभी राहते. ती त्याच्यासोबत असं काहीतरी वाईट कृत्य करते की त्या घरातून तो हाकलला जातो, तिकडून तो पळून जातो आणि आता पोचलाय जेलमध्ये. जेलमध्ये गेल्यावर काय प्रभू योसेफला वाटत असेल ना, मला स्वप्न जे दाखवलं ते खरंच परमेश्वर होता का? देवापासून होतं हे स्वप्न का सैतानापासून होतं? ज्या दिवशी स्वप्न बोललं माझे भाऊ माझ्याशी वाईट वागायला लागले, माझ्या वडिलांना वाईट वाटलं, आता माझ्यासोबत असं घडलंय की मी जेलमध्ये पोचलोय, माझी एवढी खराब साक्ष आहे, एवढं ना माझ्यावर बदनामी माझी झाली, माझं नाव एवढं खराब झालंय, कसं काय नाही का सगळे लोक येऊन मला नमन करतील? एक प्रतिष्ठित व्यक्ती ज्याची साक्ष चांगली आहे, जो चांगला आहे, त्या व्यक्तीला नमन करतील. भले मी चूक काहीच केली नाही, पण आज माझं नाव बदनाम झालं या मिसर देशामध्ये. लोक मला एक व्यभिचारी, एक रेपिस्ट म्हणून, एक बलात्कारी म्हणून इकडे ओळखतात, कारण मी जेलमध्ये त्या गुन्ह्याखाली आलो आहे. आणि योसेफला असा विचार पडायला पाहिजे होता, खरंच ते स्वप्न देवापासून होतं का? आता माझी खात्री पडते ते स्वप्न देवापासून नव्हतं. ते स्वप्न असतं देवापासून ना, तर माझं सगळं चांगलं झालं असतं, माझ्यासोबत असं वाईट कधीच घडलं नसतं. जर परमेश्वर असताना तर माझ्यासोबत वाईट घडलं नसतं. बट नो, योसेफ असा साधारण मनुष्यासारखा विचार करणारा मनुष्य नव्हता. हालेलुया. त्याने ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं नाही, तो पुढे पाहत राहिला. आणि बायबल परत सांगतात, तिसऱ्यांदा परत लिहिले, बायबल सांगतं परमेश्वर योसेफा बरोबर होता आणि जे काही तो हाती घेई ते परमेश्वर यशस्वी करी. हालेलुया. आता त्याच्या हातामध्ये कोण आले? त्याच्या हातामध्ये सगळे कैदी आले. तो त्या बंदीशाळेमध्ये जेलर बनलाय, तिकडे सगळ्या गोष्टींना हाताळणारा बनला आहे. यु नो, दिस इज द सिक्रेट, की आपलं मुख उघडून योसेफाने कुरकुर केली नाही, शिव्याशाप दिले नाही, स्पष्टीकरण दिले नाही. त्या प्रोसेस मधून तो निमूटपणे चालत राहिला. आजचा हा दिवस आहे, आज काय करायचं? प्रत्येक परिस्थितीत तो प्रामाणिक राहिला. तुमच्या सोबत असं घडेल की तुम्हाला दिसतंय की तुम्ही चांगलं वागताय, पण तुमचा गैरवापर केला जातोय. तुम्ही चांगली कामं जरी केली तरी तुमची टेस्टमनी, साक्ष खराब केली जाते. लोक तुमच्यावर हसतायत, तुमची थट्टा उडवतायत, तुमच्याबद्दल अफवा पसरवतायत, तुमच्याबद्दल वाईट गोष्टी बोलतायत आणि लोकांना मजा येते हे करताना. आणि तुम्हाला दिसून येईल की ह्या गोष्टींमुळे लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय. मला तुम्हाला सांगू द्या, कदाचित योसेफासारख्या ह्या तुमच्यासाठी पायऱ्या असतील ज्या तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशन कडे घेऊन जात असतील. हालेलुया. रस्ता कसा आहे हे आपल्याला माहित नाही. सो ज्या वेळेस तुम्ही अशा कठीण प्रसंगातून जाताना, येस वाईट वाटेल, रडाल, परंतु त्याच्यानंतर पुन्हा आनंद करा, पुन्हा रिजॉईस करा, पुन्हा परमेश्वराचे आभार माना की ही परिस्थिती तुम्हाला ना तुमच्या त्या पाचारणामध्ये, तुमच्या त्या डेस्टिनेशन कडे, तुमच्या त्या निश्चित अशा ना परमेश्वरामध्ये असलेल्या नियतीकडे घेऊन जाते. हालेलुया. योसेफ तिकडे जेलमध्ये गेला. जेलमध्ये गेल्यावर त्याला मग 2 लोक भेटतात ज्यांना स्वप्न पडले आणि ते डिस्टर्ब झाले आहेत. ते 2 लोक कोण होते? फारोच्या राजवाड्यात काम करणारे 2 नोकर होते. त्यांच्या स्वप्नांचा अर्थ हा योसेफ सांगतो. एकाचं चांगलं स्वप्न असतं, एकाचं वाईट स्वप्न असतं. योसेफ त्या दोघांना सांगतो की तुमच्या स्वप्नाचा अर्थ असा आहे, तर पुढून 3 दिवसात हा जो प्यालेबरदार आहे त्याची नाही का पुन्हा एकदा रवानगी होईल, आणि जो जेवण बनवणारा आहे, जो तिकडे हे काम पाहतो, त्याला फाशीवर लटकवण्यात येईल त्याचा. आणि जसं योसेफ बोलतो तशाच गोष्टी घडतात. सो एकाला सोडवून दिलं जातं, एक जेलमधून बाहेर पडतो, पुन्हा फारोच्या महालात काम करायला लागतो, आणि एकाचं तिकडेच न्याय होऊन जातो. प्रेज द लॉर्ड. आणि तो ज्या वेळेस नाही का हे स्वप्नाचा अर्थ सांगतो, तो म्हणतो त्या व्यक्तीला जो जेलमधून सुटणार असतो, त्याला म्हणतो की 3 दिवसांमध्ये नाही का फारो तुला आपल्या कामावर पूर्ववत रुजू करेल, तुझ्यावर जो आरोप आहे तो काढून टाकेल, पुन्हा तू फारोच्या हातामध्ये प्याला द्यायचं काम करशील, प्याले बरदार. ओके. आणि असं होईल की ज्या वेळेस तू तिकडे फारो समोर जाशील ना, माझी आठवण ठेव. योसेफ म्हणतो माझी आठवण ठेव, मला विसरू नको. हालेलुया. तो माणूसही विसरून जातो, योसेफची आठवण राहत नाही, तो माणूस त्याच्या कामावर लागलाय आणि पुन्हा आहे ती कामं तो रेग्युलरली करतोय. पण तरी सुद्धा योसेफने कुरकुर केली नाही, नावं ठेवली नाही, बडबड केली नाही. सो तुम्ही काय बोलताना ह्या गोष्टी तुमचं नाही का मार्ग ठरवतात. हालेलुया. कुरकुर करणं सोडून द्या. कोणी नावं ठेवतंय ना, घरातले लोक असतील, मोस्टली नाही का तुम्हाला दिसत असेल ऑफिसमध्ये, कलिगमध्ये ह्या गोष्टी असतील,
एखादी लेडीज असेल तर घरामध्ये सासरी म्हणा किंवा काही वेगळ्या गोष्टी अशा घडत असतील, मी तुम्हाला सांगते ह्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करा, लक्ष देऊ नका. प्रत्येकाला स्पष्टीकरण देत बसू नका की हे असं झालंय तसं झालंय, माझी चूकच नाही, ती व्यक्ती कुरकुर करते, तीच अशी आहे, तिनेच हे केलंय. डोंट गिव्ह दॅट एक्सप्लेनेशन. हालेलुया. स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, काही नाही. कारण लोक आज बोलतायत दुसऱ्याबद्दल, जर आपल्याकडे येऊन बोलतायत तर आपल्याबद्दलही कोणाकडे तरी जाऊन बोलणार. तुम्ही कितीही चांगले वागा, 2 लोक तुमची स्तुती करतील, 4 लोक अशी असतील की नावं ठेवतील. पण वाईट वाटून घेऊ नका, कारण तुम्ही कशासाठी आहे? तुम्ही सत्ता आणि अधिकार करण्यासाठी आहे. तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींच्या मागे लागलात ना, तुम्ही तुमच्या कॉलिंग मध्ये नाही चालणार, तुम्ही अधिकार नाही करू शकणार. बिकॉज हर्ट फिलिंग, दुःख होतंय, वाईट वाटतंय, खूप खूप दुःखी झालंय, निराश झालंय. निराशा, दुःख या गोष्टी आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत. हालेलुया. हे आपल्या पायामध्ये जणू काही साखळदंड बांधल्यासारखे आपल्याला मागे ओढतात, पुढे जाऊ देत नाहीत. सो जसं योसेफाने केलं ना, तसंच आपल्याला करायचंय. की माझ्या घरात सासूच अशी आहे, माझे वडीलच असे आहेत, माझा भाऊच असा आहे, माझी बहीणच अशी आहे, हे लोक वाईट मार्गालाच लागले, हे माझं ऐकतच नाही, माझ्यावर प्रेमच करत नाही, पार्शालिटीच करतात, माझा नवरा असाच वागतो तसाच वागतो. नो. ओपन युअर माउथ इन फ्रंट ऑफ द लॉर्ड. हन्ना तिचं ओझ, तिचं दुःख, तिचं मन, तिला सहन होईना इतके वर्षाचा जो त्रास, कारण तिची जी सवत आहे, तिच्या नवऱ्याची जी दुसरी बायको आहे, ती हिचा छळ करते, थट्टा करते, हिच्याकडे पाहून हसते आणि म्हणते तू तर वांज आहे. आणि हन्ना आपल्या नवऱ्याकडे जाते, एल्कानाकडे, आणि एल्कानाला म्हणते मला लेकरू द्या. आणि एल्काना म्हणतो मी कसं देऊ तुला, मी 10 मुलांपेक्षा तुला जास्त नाहीये का? तुला 10 मुलं असती तरी त्यांच्यापेक्षा जास्त प्रेम मी तुला करतोय, मी पुरेसा नाहीये का? पण हन्नाचं दुःख हन्नालाच माहिती, आणि ती जाते परमेश्वराकडे, कुरकुर नाही करत, आपलं हृदय मोकळं करते की प्रभू. हन्नाने तुम्हाला माहिती एक गोष्ट पाहिली होती, कारण त्यावेळेस जो एली याजक होता ना, तो एली याजक देवाच्या त्या सानिध्यामध्ये नव्हता, कारण ती मुलं जी आहेत ना त्याची, एली, फिनहास आणि होफनी, ही वाईट मार्गाला लागलेली मुलं होती. देवाच्या समोर ते व्यभिचार करत होती, मंदिरात येणाऱ्या स्त्रियांशी ते वाईट रीतीने वर्तन करायचे. बायबल सांगतं की परमेश्वराने सांगितलं होतं कोणी अर्पण घेऊन मंदिरात आलं तर कुठल्या गोष्टी देवाच्या मंदिरात गेल्या पाहिजे, कुठल्या गोष्टींचं वेदीवर हवन केलं पाहिजे, सगळे नियम होते. पण ही मुलं जी त्याची होती ना, चांगलं नाही का, काही आलं खाण्यापिण्याच्या वस्तू किंवा काही, सगळ्या स्वतःकडे घेऊन ठेवायचे आणि नाही का उरलं सुरलेलं देवाच्या वेदीवर टाकायचे. आणि परमेश्वर प्रचंड चिडला होता. आणि हन्नाने ही सगळी गोष्ट पाहिली होती. आणि हन्ना म्हणते त्या सानिध्यामध्ये, तुम्हाला माहिती ह्या जगामध्ये लोक आहे ना कुठे लूप होलय बघतात आणि त्या गोष्टीवर नाही का मात करून काहीतरी प्रॉडक्ट, काहीतरी बिझनेस, काहीतरी गोष्ट घेऊन येतात. ते बघतात गरज काय आहे, काळाची गरज काय, समाजाची गरज काय, आज लोकांना काय पाहिजे, त्या गोष्टी ते प्रोव्हाइड करतात. हालेलुया. पैसा कमावण्यासाठी. हन्नाने पाहिलं की देवाच्या मंदिरामध्ये ना कोणीच नाहीये जो देवाचा भय बाळगून चालत आहे. एली नंतर आता कोणीच नाही, आणि ती देवाच्या सानिध्यात रडते, अश्रू गाळते, देवाला म्हणते तू जर माझं नाही का गर्भाशय उघडलंस, तू जर मला नाही का मुलगा दिलास, तर तो मी तुझ्यासाठी अर्पण करेल. कारण तिने पाहिलं देवाच्या मंदिरात ना सेवा करणारा कोणीच नाहीये. त्यामुळे त्या परिस्थितीत पाहून ती म्हणते मी तुझ्या मंदिरात याला अर्पण करेल. हालेलुया. तिने ती परिस्थिती ओळखली, तिला माहिती आहे, आणि तिने तिकडे देवासोबत एक करार केला. हालेलुया. तू मला मुलगा दे, तू मला पुत्र दे, माझा मुलगा मी तुझ्या मंदिरामध्ये सेवेसाठी वाहून देईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि एली याजक तिला नाही का येऊन पाहतो आणि म्हणतो ही का अशी द्राक्ष रस पिऊन बडबड करते? आणि ती म्हणते नाही, माझ्या देवासमोर माझं मन मोकळं करत आहे. एली तिला काय म्हणतो माहिती का? तुझी इच्छा पूर्ण हो, देवाकडे जे तू मागितलंय ते तुला मिळो. हालेलुया. त्याच्यानंतर ती रडत नाही, त्याच्यानंतर ती नाही का डिप्रेशन मध्ये, वाईट मूड खराब असलेल्या परिस्थितीमध्ये दुःखी कष्टी अशी राहत नाही, कारण तिला माहितीये तिने देवासोबत, यहोवा परमेश्वरासोबत करार केलाय. तू मला पुत्र दे, माझा मुलगा मी तुला अर्पण म्हणून देईन. हालेलुया. आणि एली याजक, हालेलुया. तुम्हाला माहितीये हन्ना त्या वर्षी काय पहिल्यांदा मंदिरात गेली नाही. वाचा
तुम्ही नाही का एक शमूएलचं पुस्तक वाचा, पहिलं पुस्तक पहिला अध्याय वाचा. बायबल सांगतं की एल्काना बिन असा नावाचा एक माणूस होता, त्याला 2 पत्नी होत्या, हन्ना आणि पनिन्ना, आणि दरवर्षी शिलो येथे ते परमेश्वराच्या मंदिरात जायचे. हालेलुया. दरवर्षी ते जायचे, दरवर्षी. पहिल्यांदा हन्ना तिकडे गेली नव्हती आणि देवासमोर रडली नव्हती, दरवर्षी ते जायचे. पण दरवर्षी ती यायची, तिची अवस्था तशीच होती, बदललेली नसायची. ज्या वेळेस ती देवासोबत करार करते, ती म्हणते तू मला पुत्र दे, माझा मुलगा मी तुला अर्पण करेल, ह्याच मंदिरात येऊन ह्याच ठिकाणी मी तुझ्याकडे वाहून देईल, सोडून देईल, माझा मुलगा मी तुझ्यासाठी देईल. त्याच्यानंतर ज्यावेळेस एली याजक म्हणतो तुझं जे म्हणणं आहे ना यहोवा तुझ्यासोबत ते करो, तुझ्या मनाची इच्छा पूर्ण हो, देवाने तुला दिलंय. हालेलुया. ते शब्द ती घेते आणि माहितीये तिने त्याच वेळेस ना तिच्या पुत्राला, त्याच वेळेस तिच्या मिराकलला, त्याच वेळेस तिच्या चमत्काराला तिने ग्रहण केलेलं असतं. बिकॉज इट स्टार्ट्स फ्रॉम हिअर. हालेलुया. दिसायच्याही आधी, पाहायच्याही आधी तिला आता कळले, तिला ते मिळालं आहे आणि ती आनंदाने जाते, खायला प्यायला. बायबल सांगतं ती पुन्हा खाऊ पिऊ लागली. नंतर तिला बरोबर पुढच्या वर्षीच्या सणाला जाईपर्यंत तिला मुलगा झाला. ती पुन्हा नाही का मुलाचं दूध तुटेपर्यंत राहते. नेक्स्ट इयर शिलो इथे तिचा नवरा एकटा जातो, ती बाळाचं दूध तोडीपर्यंत तिकडेच राहते. आणि ज्या क्षणी त्याचं दूध तोडते, ज्या क्षणी त्याला वरचं अन्न जेवण सुरू करते, देवाच्या मंदिरामध्ये त्याला घेऊन जाते आणि मंदिरामध्ये सोडते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हन्नाने परिस्थिती ओळखली होती, हन्नाने काय आहे ते पाहिलं होतं आणि त्या परिस्थितीत तिने देवासोबत करार केला. हालेलुया. इकडे योसेफ आहे, त्याला माहित होतं की आपल्या परमेश्वराला कुरकुर रडगाणं आवडत नाही आणि त्याने कधीच कुरकुर केली नाही. त्याने त्याचं मन शुद्ध ठेवलं, कारण बायबल सांगतं शुद्ध अंतःकरण ना जीवनाचा झरा आहे. हालेलुया. भलेही योसेफला नाही का अशा गोष्टी त्याच्यासोबत घडल्यात की त्याला मारायचा प्रयत्न केलाय, त्याला दास म्हणून विकला आहे, त्याच्यावर आरोप लावलाय, तो जेलमध्ये. कोणीच म्हणणार नाही की हा सक्सेसफुल आहे, हा चांगला आहे, अरे वाव किती नाही का ह्याची बरकत झाली, उन्नती झाली, स्वतःच्या बापाच्या घराण्यातून तर बाहेर पडला, परंतु किती सक्सेसफुल झालाय, किती ब्लेस झालाय, किती पुढे गेलाय. नो, तसं काहीच त्याच्यासोबत घडलं नाही. बट स्टील बायबल सेस, 3 वेळा बायबल त्याच्याबद्दल बोलतं, परमेश्वर योसेफा सोबत असल्यामुळे योसेफ जे काही हाती घेईल ते सर्व चांगलं होईल, ते सगळं काम यशस्वी होईल आणि योसेफ एक यशस्वी पुरुष बनला. हालेलुया. सो देव प्रत्येक परिस्थिती योसेफला, जो पूर्ण पृथ्वीला पुरवठा करणारा, पूर्ण मिस्र देशाचा अधिकारी होईल, या त्याच्या पाचारणाकडे ढकलत होता. भलेही तो मार्ग जेलमधून जातोय, तो पोटिफरच्या घरातून जातोय, तो आरोप घेऊन जातोय, ह्या गोष्टींनी त्याचं जे देवामध्ये नियती आहे, जी डेस्टिनी आहे, ती चोरी करू शकले नाही. हालेलुया. सो तुमची परिस्थिती काय, तुम्ही किती गरीब आहे, किती तुटलेले आहे, किती कमजोर आहे, किती कर्जात आहे, किती आशीर्वाद आहे, किती पुढे गेलाय, किती एज्युकेटेड आहे, किती अशिक्षित आहात, याने फरक पडत नाही. हालेलुया. तुमचं हृदय देवासोबत कसं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो यू आर कॉल्ड टू रूल अँड डॉमिनेट. हालेलुया. तुम्हाला बोलवलं आहे, पण तुम्हाला माहितीये जर तुमचं हृदय जड आहे, जर तुमच्या हृदयामध्ये मनामध्ये अक्षमा आहे, राग आहे ना, तुम्ही सत्ता आणि अधिकार करू शकत नाही. हालेलुया. कधीच करू शकणार नाही. तुम्ही नेहमी कमजोर पडणार, कारण तुमचा हा स्वभाव तुम्हाला जाणीव करून देणार की तुम्ही तर चुकीचं वागताय, मग तुम्हाला या गोष्टी का मिळतील, आणि तुम्हाला सैतान बरोबर त्याच्या शब्दामध्ये, त्या जाळ्यामध्ये फसवणार आणि त्याला पाहिजे ते फळ तो खाऊ घालणार. हालेलुया. पण लक्षात ठेवा, बऱ्या वाईटाचं ज्ञान देणार हे एक झाड आहे, पण त्या बागेमध्ये असंख्य झाडं आहेत. त्या असंख्य झाडांकडे, त्या गोष्टींकडे दृष्टी लावा, त्या झाडाकडे दृष्टी लावा जे जीवनाचं झाड आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या बऱ्या वाईटाच्या, त्या जगातील ट्रेंडच्या, त्या वासनेच्या, त्या फ्रेंड सर्कलमध्ये, त्या गोष्टींच्या, त्या सिरियलच्या, त्या मूवीच्या, त्या लेटेस्ट घडणाऱ्या गोष्टींच्या माघारी जाऊ नका, त्याच्या मागे लागू नका. हालेलुया. प्रभूने त्याच्यापेक्षा अनेक पटीने जास्त गोष्टी आपल्यासाठी ठेवल्यात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वर आपल्या सगळ्यांवर खूप जास्त प्रेम करतो, खूप जास्त प्रेम करतो. योसेफ चोज नॉट टू कंप्लेन. हालेलुया. योसेफने ठरवलं मी कुरकुर करणार नाही, मी तक्रार करणार नाही. जेव्हा की योसेफचा स्वभाव कसा होता माहिती का,
भावांनी काय केलं की लगेच वडिलांना जाऊन सांगायचं, याकोबाकडे जायचा, याकोबाकडे, आणि बोलायचा, आज मोठ्या मुलाने हे केलं, तुझ्या धाकट्या मुलाने हे केलं, हे असं झालं तसं झालं. प्रत्येक गोष्ट तिकडे काय करतात, हे नजर ठेवायचं आणि बापाकडे येऊन चुगली करायचं, नजर ठेवायचं आणि बापाकडे येऊन त्या गोष्टी बोलायचा. परंतु तिकडून बाहेर पडल्यावर, जेलमध्ये पोहोचल्यावर, तिकडून हा जो योसेफ आहे ना, कुठल्याच गोष्टीची ना तक्रार करत नाही, कुठल्याच गोष्टीला नावं ठेवत नाही, कुठल्याच गोष्टीबद्दल तो काही वाईटही बोलत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ह्या गोष्टी आपल्याला शिकून घ्यायचे की आपल्याला पुढे जायचंय. देवाने आपल्याला नवीन जीवन दिलंय, आपल्याला त्यामध्ये चालायचंय, आपल्याला आशीर्वाद घेऊन दुसऱ्यांसाठी आशीर्वाद बनायचंय. हालेलुया. पहा, देवाचं वचन सांगतं, अब्राहमाला म्हणाला, मी तुला आशीर्वादित नाही करणार, तर मी तुला आशीर्वाद असं बनवेल. हालेलुया. परमेश्वर अब्राहमाला काय म्हणाला, आय विल ब्लेस यू. नो, परमेश्वर म्हणाला, आय विल मेक यू अ ब्लेसिंग. हालेलुया. सो अब्राहम स्वतः आशीर्वाद होता, अब्राहम राष्ट्रांसाठी होता, अब्राहमाद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे, सर्व राष्ट्र आशीर्वादित झाली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अब्राहम कुठल्या आशीर्वादाच्या मागे धावला नाही, तर तो स्वतः पिढ्यानपिढ्यासाठी आज आपल्यासाठी सुद्धा आशीर्वाद असं बनला आहे. प्रेज द लॉर्ड. सो तुमचा सीझन ओळखून घ्या, तुमची परिस्थिती ओळखून घ्या. आज तुम्हाला त्रास देणारी व्यक्ती, आज तुमच्याबद्दल वाईट बोलणारी व्यक्ती कदाचित तुमच्या त्या परमेश्वरासोबत असलेल्या डेस्टिनीसाठी एखादी पायरी बनून आली असेल. हालेलुया. सो डोंट कंप्लेन, आय एम टेलिंग यू, डोंट कंप्लेन. कुरकुर करणारा हा स्वभाव वाईट स्वभाव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो डॉमिनेट, रूल, रेन. तुम्ही इकडे अधिकारी म्हणून बोलले. बायबल सेज यू आर द अँबॅसिडर्स ऑफ क्राइस्ट. तुम्ही ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करता आणि तुम्ही पृथ्वीचे अधिकारी आहात, पृथ्वीचे अधिकारी. हालेलुया.